शेतकऱ्यांचा कुठलाही शेतमाल बाजारपेठेमध्ये येण्यापूर्वी जर आपण पाहिलं तर भाव जे आहे ते चांगले मिळत असतात, परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांचा माल जेव्हा बाजारपेठेमध्ये येतो तेव्हा भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर घसरतात। यावर्षी तुरीच्या बाबतीत देखील तेच झालं। आपण बघू शकतो सुरुवातीला जर आपण पाहिलं तर जवळपास 9,091 पर्यंत जे आहे ते तुरीचे दर जे आहेत ते अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले होते, परंतु मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेमध्ये यायला सुरुवात झाल्यानंतर तुरीच्या दरात जी आहे ती जवळपास प्रति क्विंटल 1,000 रुपयांची एवढी घसरण झालेली आहे। सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7,500 ते 8,000 8,500 प्रति क्विंटल इतका दर जो आहे तो तुरीला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे ते आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये बाजारपेठेमध्ये तूर विक्रीसाठी येण्याला जी आहे ती मोठी सुरुवात झालेली आहे। हजारो क्विंटल पोत्यांची आवक सध्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला पाहायला मिळते। दुसरीकडे अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तुरीच्या उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे। अनेक भागामध्ये दवाळ जे आहे ते तुरीवरून गेलं होतं, त्यामुळे उत्पादनात घट झाली, त्यामुळे भावात कुठेतरी तारलं जाईल असं शेतकऱ्यांना वाटत होतं, परंतु शेतकऱ्यांचा माल जेव्हा बाजार समितीमध्ये यायला सुरुवात झालं त्यानंतर जर आपण पाहिलं तर बाजारात दरांमध्ये जी आहे ती मोठी घसरण झालेली आहे। याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसत आहे। प्रति क्विंटल जर आपण पाहिलं तर जवळपास 1,000पेक्षा जास्त जे आहे ते नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं होतानाचं आपल्याला एकंदरीत संपूर्ण या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे। जवळपास 9,000वर असलेला तुरीचा दर आता 8,000 8,500 पर्यंत येऊन ठेपलेला आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।